काही न लगे एका भावाची कला. अंतकरणामध्ये भाव पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. लक्षात ठेवा, आपण ज्यांच्या भाव ठेवला, ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली ना, हे मंडळी किती लबाड आहे हे आपल्या कोरोनाच्या काळात कळून आलं. प्रत्येकाला त्याचा अनुभव आला. आमच्यातलं बरंच गडी गावानं मुंबईला माघारी पटलो घरच्या माणसाने. येऊ नका इकडं, तुम्ही तिकडंच थांबा. तुम्ही लक्षात ठेवा, जोपर्यंत मी सुरुवातीला सांगितलं, जोपर्यंत हे आहे ना तोपर्यंतच. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला लबाडी जर बघायची असेल तर तुम्ही एक काम करा, कीर्तन नाही तरी चालते. तुम्ही माहीत ठिकाणी जायचं, सगळी लबाडी दिसते. मैत चुकवायचं नाही. आम्ही कुणाचंही माहीत असू द्या, रस्त्याने जरी गाडी चालली असली ना आणि जर गोळका दिसला ना, गाडी उभी करून थांबतो आम्ही बघायला. डुप्लिकेट रडणं, डुप्लिकेट आरडणं, म्हणजे सगळीच नाही. काय लोक रडतात अंतकरणापासून, काय लोकांना नुसतीच हाडी, नुसताच आवाज, काय नाही. मी किती वाजले आता, एक 5 मिनिटाची गोष्ट सांगतो तुम्हाला. मी परमार्थात कसा लागलो, किती लबाडी असते ती. मी शाळेला होतो माझ्या मामाच्या तिकडं, सूर्यवंशी शिंदे महाराज, आणि 5वीला होतो. 5वीला या तू कितीला आहे? हां, तू 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 किती 6वी ना? म्हणजे याच्या एवढा समजा तुम्ही. मी 5वीला याच्यापेक्षा आणखी लहान, याच्यापेक्षा लहान नाही. काय कळत असेल सांगा तुम्ही मला. पण त्यावेळेच्या शाळा त्या काय आताच्या शाळा आहेत का तेव्हा? आताच्या शाळा म्हणजे सगळं अप टू डेट लागतं त्याला. टिफिन, बॅग, ओपन हाऊस. अहो आमचा नातू शाळा आहे, मला म्हणला व्हाईट बुट पाहिजे. अरे म्हणलं मला 10वीपर्यंत चप्पल नाही मिळाली, तुला व्हाईट बुट कुठनं? आमचं दप्तर म्हणजे एरियाची पिशवी, आणि आमचा टिफिन म्हणजे बापाच्या धोत्राचा फाटलेला कपडा एवढा, त्यात ती भाकरी गुंडळायची. आणि ते 7वीपासून 10वीपर्यंत चाललं आमचं टिफिन. तो आमचा त्यावेळेचा टिफिन. मला सांगायचं आहे काय, लहान होतो, शाळेत चाललो होतो, आणि एक वाडा होता, मोठा वाडा होता. तिथं 7 जण राहत होते. किती? 7 जण. लग्न सगळ्या झालती. 7 बायका किती? 9. दोघांनी डबल लग्न केली होती. त्याचे आहे ते सांगतोय. त्याच्या 9 बायका, 9 बायकाला 3 पोरं, मग 9 त्रिक 27 पोरं. आणि ह्या 9 त्रिक 27, 9 चौक 28, आणि हे 7, 28 आणि 7 किती? किती? हां, गणित कसं आहे? 32 ना, 35. आणि लिखीची 2 पोरं तिथे शिकायला आणून ठेवती. 33, 34. म्हातारं 38, आणि म्हातारी 39. कामाचा गडी 40, त्याची बायको 41, त्याची 2 पोरं 42, 43 माणसं त्या वाड्यात. भला मोठा वाडा होता, तिथं राहत होती. म्हणजे जे डबल लग्न झाली त्याची एक बायको गावात आणि एक बायको रानात. एक बायको रानात त्याची, आणि एक बायको गावातल्या बाई. आणि रानात ती मसरा जनावरं भरपूर होती, धारा काढायला तिला तिथे ठेवली होती. दोघं तिथं राहायची. आणि शनिवार सकाळ शाळेत चाललो. म्हातारी खूप चांगली होती. म्हातारी माणसं खरंच चांगली असतात. कधी तिने मला विनमुख नाही पाठवलं दारात. ये थोडा गोळ तरी खा, शेंगदाण तरी खा, जरी एवढं ताकती सांगायची. हो, थोडं धैर्य नाही, जा शेंगदाणा चटणी ने, सर भाकरी सोड, तुझ्यावर टाक, ने दुपारी खा. प्रेमळ म्हातारी असल्यामुळं रोज जाताना म्हातारी भेटावं असं वाटायचं. काय नाही काय तर खायला द्यायची. अगदीच नाही मिळत तर 5 पैसे तरी ते नाही हातावरती. आणि एक दिवशी अचानक शाळेत चालू, शनिवार दिवस, आणि म्हातारीच मेली. आणि मला मरणाची भीती त्यावेळी जाम. म्हातारी मेली तर ते जाम इकडे म्हणली, शेतामध्ये काकी आहे ना, तिला बोलवून आमचा. म्हातारी मेली. म्हातारी कशी मेली? काही लागत धडधड काढलं गेलो पळत. पण पहिली माणसं कसं मरणाचा निरोप पाठवला की माणसं रडायला सुरुवात करायची. मला निरोप पाठवला की गळ्यात पडच रडायची ना. तर मला त्याची भीती. म्हणजे तिथं जाऊन काकी रडायला सुरुवात केल्यानंतर, बरं काकी म्हणजे माझ्या डबल समजा रडत रडत पडली, ती तिला उचलायची कोणी काकीला. तर मी आपला म्हणजे पवित्रच काकीला सांगायचं फक्त म्हातारी मेली पळायचं. सकाळच्या 7 वाजलेल्या. मला तिचं रडा बघायला थांबायचंच नाही, भीती वाटायची रडलीची. आक्रोश तो रडलेला. आणि मग तिथे गेलो मी, आणि असा दरवाजा वाजवला. तिने कडी काढली, आली बाहेर. मी तयारीतच पळणे. म्हणले का रे? म्हणलं काय नाही. म्हणलं म्हातारी मेली. कधी? सकाळी. बरं म्हणले मरू दे, आता काही रडायची का? मला टेन्शन दुसऱ्याच गोष्टीचं. म्हातारी मेली त्याचं टेन्शन संपलं. आता ही रडायची कधी? म्हणली आतमध्ये घेतलं मला तिने. आणि तिने ती आवरावरी करायला सुरुवात केली.
कपड्याच्या मला बी लावलं कामाला तिने त्याच्या आतऱ्याच्या घरात त्या गोदरीच्या घरात ती बादली तिकडे ठेवू ती भगोल उचल इकडे ठेवू मी बी लागलो कामाला सगळी तिने कामाबिमं केली मला म्हणजे इकडे असं उचललं मला एका स्टूलवरती उभं केलं म्हणजे वरचा डबा काढ डब्यात झाकण काढलं ते आपल्या सोपात हात ठेवायला धान्य लागतं ना तर ती बाजरी होती हो मला वाटलं ती बाजरी काढायची मी म्हणलं अरे बाजरी नाही म्हणजे बाजरी बाजूला सांग हात घाल घडलेली घटना सांगतो लक्षात ठेवा हो हात घातला तर प्लास्टिक पिव काढ म्हणली बरं बाहेर काढला ती एवढा खाडीचा पोडा लपवून ठेवला बघलभर चहा बनवला पितळीत खारी ओतली खरी गोष्ट सांगतोय लक्षात ठेवा आवरावरी करायला सुरुवात केली पितळीमध्ये खारी होती मला 2च खाऱ्या दिल्या आणि थोडाच कपात चहा दिला म्हणली फुकून पी गडबड करू नको म्हणजे गडबडीने पिला तर परत येत ताटाला बघायचं मी त्याचा व्या दिला आणि ती तेवढी खारी सगळी खाल्ली ती 2 खाऱ्या मी खाल्ल्या माझ्या डोक्यात एकच प्रश्न ही रडणार कधी गावातल्या रडलेला आवाज येतोय ही डोळ्याला पाणी नाही नगभर पाणी नाही डोळ्याला हिचं रडणं नाही ही जी आवरावरी चालली पिठीला कुललो ह्याला झटका मार त्याला झटका मार हेच तिथं चाललंय आणि म्हणजे चल आता लगेच ती जुनी साडी बिडी निसली तिने की निघालो कुलूप लावलं कुलपा झटका मारला इथं या मूर्तीपर्यंत घेऊ तुम्ही थमथम म्हणली दूध म्हणली अरे अर्धा लिटर हे म्हणली नासल तिचा इस्तार आमच्या सासूचा लय मोठा आहे म्हणली लांबणं माणसं यार कधी माहीत जातं कधी नाही तर दूध नासून जायचं लगा म्हातारी गावात मिली ह्याला दुधाची काळजी गेलो माघारी म्हणे थंब आपण थोडं पिऊ म्हणली दूध तिने तांब्यावर दूध घेतलं मला कपातच दिलं थोडंच दिलं मला तांब्यावर दूध पिली घाटा मिशा आल्या अशा पांढऱ्या शिपत दुधाची अशा पुसत्या तिने मला इथं खारी लावती खारी झाडली चल म्हणली आता कुलूप लावलं आणि प्रवास चालू आमचा निघालो बांधाने पळत निघालो ती मागं मी पुढं कधी ती पुढं कधी मागं रडणं नाही काय नाही गावात रडायचा आवाज येते आणि असं मै जवळ आलं आणि तिच्या माहेरची माणसं अगोदर जेवून बसली होती आणि तिथली बाई म्हणजे आली ग बाई हौसा आली म्हणजे हौसा आली थोडी आता बाई आता कुणाला बघू आता कुणा संग बोलू आता कोण मला म्हणे जावला का खाल्लं का आता ही खारी खाऊन आली राहतिनी राळी रांडा पोरे राहतिनी राळी रांडा पोरे तिच्या गमत पुढंच आहे अजून एवढं हे थांबलेलं नाहीये तिने आरडा सुरुवात केली मी टक लावून बघत बसलो त्या दिवसापासून माझी मृत्यूची आणि लबाड रडण्याची पूर्णपणे मावळली रडणं हे लबाड आहे त्या दिवशी मला कळलं पुढचं सांगतो ऐका मग तिने जोरात कालवा केला आता बाय आता काय करू छताड बाळवा सुरुवात केली माती डोक्यात टाकली लोळायला लागली उभी घेतो उभी राहतो झाला पोलिओ पायच धरणा पितळीवर खाली काढली पाय धरणा कशीच पाय धरणा मग लोक हे मागे सारा वारा घाला दातखिळ बसली तिची दातखिळ बी बसली तिला पोलिओ बी झाला मला प्रश्न पडला मग तिथं माणसाला हे हौसा असं नाही करायचं हे बघ डोळ्याने बघायचं मृत्यू डोळ्याने बघायची पुन्हा दिसणार नाही तिथं मैत्रा ठिकाणी शिकवणारे लोक भरपूर असतात तुम्ही म्हणून सांगतो तुम्ही मैताला जा लय काय करा हो ताटी बांधणारापासून ती राखेल टाकणारपर्यंत सगळ्या गोष्टी तिथं करतात त्या आमच्या गावात एक जण राखेल टाकायला आला मी त्याला म्हणलं तुम्हाला राखेल टाकता येणार नाही कशाला हे मला राखेल टाकता येत नाही म्हणलं मी रिटायर आहे म्हणजे अनुभव याचा अर्थ अरे म्हणलं रिटायरचा अर्थ तुला कळला का रिटायर म्हणजे तुला कामावर ठेवला नाही का नाही कामावर ठेवला कारण त्या कामावर तू लायक नाही म्हणजे कोण आहेस तू नालायक आहेस असं अर्थ होतं ना शुद्ध नाही म्हणला आणि ते राखेल टाकायला गेलो आणि तिथे गलासात राखेल होतो ती जवळ टाकायला गेलो तिथे राखेलचा फवारा मागं आला आणि त्याची पॅन्ट जळली म्हणजे तिथे बघायसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ऐकायचं हे पुढला कडून बांध इकडे बांधे इकडे ठेवून वरती आता काय उठतोय का कधी बघायला असतात चला ते जाऊ दे विषय सोडून द्या आपला वेळ होत आलेला आहे 2 मिनिटं सांगतो पुढे चालतो आपल्या अजून 2 चरणं सांगायची तुम्हाला लगेच सांगून टाकतो मग तिथं ते माणसं शुद्ध माणसं असतात हे हौसा रडायच नाही मूर्ती डोळ्याने बघायची बसवली मस्त तू भरपूर सेवा केलीस पण इलाज नाही हे तर कुणाला चालतंय का सगळ्यालाच जायचं आहे का राहायला तुला एकटाच माहीत आम्हाला माहीत ना गप बसायचं आणि गिळायचं बघ दाजीने गिळलं भाऊने गिळलं गिळायचं आला मी म्हणलं खारी गिळली आणखी काय गिळायचं मला पडलेला प्रश्न लहान त्यावेळेस ना तर मला कसं वाटलं
माहीत त्या ठिकाणी लय माणसावर जीवन बनवून असणे शक्यता आहे. म्हणून मी आपलं असं पाय उचलून बघायचं कुठं चुलवा नाही का, चुलवान मी कुठं नाही. आणि माणसं मध्ये गिळायचं. मी गरजेचं वाट करत तिथे गेलो काकी पशी. म्हणलो काकी आपण एवढ्या खाली खाल्ल्या, आता इथं काय गिळायचं. काकी बाणावं झाली. काकीने मागं गचोर धरलं असं ओढलं मला, मागणलं घराच्या मागं मुर्द्या म्हणली अशी खाली खाल्लेली सांगू नको. नाही गिळायचं दुःख गिळायचं असं. तांब्यावर दूध पिऊन पितळीवर खाली खाऊन दूध गिळायचं. त्यावेळी माझ्या लक्षात दुःख असं गिळलं जातं. लक्षात ठेवा, काय कुणाला कुणाच्या मरणाचं घेणं कुणाची बात पडत नाही. 13 दिवस संपले की माणसं आपापल्या कामाला लागतात, आपापली कामं करत असतात. काही कुणाला पडलं राहती निराळी रांडा. त्याला उत्तर पूर्वार्ध कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहते निराळी रांडा. आणि या सगळ्या मायाजाळातून मुक्त करण्याचं काम फक्त साधू संत करतात. त्यांच्यावर जाताना अंतकांत भाव पाहिजे. महाराज अंतकांत भाव ठेवला, पण भाव ठेवून करायचं काय, सोपं साधन सांगा आम्हाला. आणि ते सोपं साधन तुकोबाराने अभंगाच्या 4थ्या चरणात नाम परते सोपे साधन जगी नाही. नाम परते सोपे साधन जगी नाही नाही नाही. नाम परते सोपे साधन जगी आवडीने गाई साधन सांगितलं महाराजांनी. काय करू नका तुम्ही, एकच काम करा. नामा परते सोपे साधन जगी नाही. सोपं साधन जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. ईश्वर प्राप्तीचे अनंत साधने जगामध्ये आहेत, पण कलियुग असल्यामुळे कलियुगामध्ये त्या रस्त्याने जाणं आपल्याला शक्य नाहीये. यज्ञ करायचं म्हणजे यज्ञ करू शकत नाही आपण, करता येणार नाही आपल्याला यज्ञ. सोपं साधन सांगितलं. नामा परते सोपे. बाकी साधना केली तुम्ही तर तिथं पोचायची गॅरंटी नाही. निळोबर आहे का अभंग म्हणतात, नाना साधनाच्या गेल्या खटपटा परिणाम पावती तुझ्या दारा म्हणता. अनंत साधना केली पण तुझ्या दारापर्यंत तिथे सांगता येत नाही. म्हणून नामा परते सोपे साधन जेगी नाही. पण आवडीने गायी सर्व काळ, म्हणजे गायन करायचं ते बी आवडीनेच गायन करायचंय. म्हणजे गायन भगवंताच्या नामाचं चिंतन करत असताना थोडं तरी अंतकरण द्रवलं पाहिजे, थोडं तरी पापण्या डोळ्याच्या पापण्यात थोड्या तरी कडा ओल्या झाल्या पाहिजेत. नामा परते सोपे साधन जेगी नाही. पण आवडीने गायी, पण आवडीने गायी सर्व काळ सततम कीर्तयंतो. सर्व काळ भगवंताचं चिंतन करायला सांगितलं. परमार्थातली आवड आणि प्रपंचातली आवडीत फरक आहे. ऐक नाही सांगा तुम्ही. प्रपंचातली आवड ही हळूहळू कमी होत जाते. प्रपंचातली आवड, जी प्रपंचातली आवड लग्न झाल्या असती ती आवड शेवटी टिकते का? नाही टिकत शेवटी ना. का टिकते शेवटी? लगीन झाल्यानंतर बायको जेवायची वाट बघती, नंतर बघती का जेवायची वाट? नाही. एक मूल झाल्यानंतर तो जर कामाला आला तर ती सांगते आता मी बाळाला घेतलंय, तुम्ही एक काम करा, तुम्ही पातेला ठेवा आणि चहा बनवा, तुम्हाला एक घ्या कप आणि मला बी एक कप आणून द्या. आणि आपण मी निर्णयासारखं नेऊन देतोच, पर्याय नसतो काय. ही प्रपंचातली स्थिती आहे, लक्षात ठेवा. प्रपंचातली आवड ही दिवसेंदिवस कमी होत जाते आणि परमार्थातली आवड ही दिवसेंदिवस वाढत जाते. वर्षा काळी सरिता जैशी वाढू लागे पंडू सुता. वर्षा काळी सरिता, जशी पावसाळ्यामध्ये नदी वाढती तशी भगवंताची भक्ती करत असणारी माणसं आहेत ना ती परिपक्व बनत जातात.
त्यांची पूर्वाश्रमीची अवस्था असते, ती अवस्था संपते आणि उत्तराश्रमीची अवस्था असते. त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केली पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि अवघ्यानंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले जाग्यावर चिरले. त्यांनी उदाहरण दिलं सेंदळाचं. पहिलं कडवट असतं, हिरवट असतं, नंतर गोड होतं आणि पिवळं बनतं. तैशी आम्हा केले नारायण. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, एका जाग्यावरती काम क्रोध संपले. लक्षीला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. काम रडतोय, क्रोध रडतोय, माया रडते. ही रडताच सगळे महाराज सांगतात. जिवंतपणे आम्ही स्मशानात गेल्यासारखं आहे. जिवंतपणे आम्ही स्मशानात गेल्यासारखं आहे. ही परिपक्व अवस्था परमार्थातली असते. प्रपंचातली परिपक्व अवस्था येत नाही. प्रपंचात जी अवस्था पूर्वाश्रमीची असते ती शेवटची नसते. तुमच्यात लग्नात नाव घ्यायची पद्धत आहे, सगळीकडेच आहे, बरोबर आहे. लग्नात नाव घेतलं जातं, ते नाव इतकं लबाड आणि इतकं खोटं असतं, पण कधीच त्याचा कुणीच अर्थ लावला नाही. काय जाऊन विचारलं नवरीला कुणी की बाई तू असं नाव घेतलंस, ह्याचा अर्थ काय? आमच्यात एक जणांनी नाव घेतलं की सोन्याची सायकल चांदीच्या तारा, आणि ते बसले वरती कलेक्टर घालतो वारा. कोण? कलेक्टर. अरे अख्ख्या जिल्ह्याचा बाप आहे तो, त्याला दुनियाची कामं, आणि हे मसरड जातं, ह्याला वारा घाला कलेक्टर कधी आला? हे कधी विचारलंय का? कुणीतरी जाऊन विचारलंय का? पण लोक वा काय मुलींनी नाव घेतलं, किती सुंदर नाव घेतलं. हां, कधी आवड आहे प्रपंचातली, आणि ती लोकांच्या कानाला गोड लागते आवड. हळूहळू दिवस निघून गेलं आणि ती म्हातारी झाली. नवरा म्हातारा झाला, ती म्हातारी झाली, आणि मग एक गावात लग्न आलं, आणि जे म्हातारे होतं पहिलं ते म्हणलं त्या म्हाताऱ्याला नाव घ्यायला सांगा. तिने तिच्या लग्नात लई चांगलं नाव घेतलं तर मी ऐकलं होतं, ती लई चांगलं नाव घ्यायला सांगा. मुली तिथं गेल्या, करवल्या माय घेऊन, आजी नाव घे. आजी म्हणले नाव घे का? ते थोडंच नाव घ्यायचं आलं का? त्याला वारा घाला, तू कलेक्टर आणला जिल्ह्याचा, आणि आता तुला काय वाटते नाव? तरी पण पुरी पाहिजे तोंडाकडे माय, दात नाही तोंडात राहत तिच्या. मला बोला येते काय? कशाला त्याचं नाव घे म्हणली? लय दिवा लावला प्रपंचाचं नाव घे म्हणून सांगतेस मला. हो, सुख दिलंय का जीवनात मला कधी? नाव घे म्हणते. म्हातारे आली धावून अंगावर. म्हातारं कोणी सांगा तुम्ही बोलाय घेते नव्हती. परत ते नाही ना आजी तुला नाव घ्यावंच लागल. तुला सांगितलं ना मी त्याचं नाव, थोबडा बघित नाही 6 महिन्यात त्याचं नाव घेते मी. आलं कलेक्टर आणला होता लग्नात वारा घालायला तिने. म्हातारा सांगाल दुसरं नाव घ्यायला सांगा. जा परत तुम्ही. पुरी परत गेला नाव घ्या दे म्हणली मायक. घेतला मायकन घेतलं नाव. जुना होता वाडा, त्याची पडली लाकडं, आणि किरडीचं लाकूड राहते तिकडं, मी राहते इकडं. विठोबा ते सोपे साधन जेही नाही, पण आवडीने गाई सर्व काळ. या 4 चरणाशी जो ऐक्य साधेल त्याला तुकोबारा शेवट चरणा सांगतात. तुका धन्य वंश Yeah.
चंचल चित्ताची येऊनी आकाया ऐसा दिशया तुका म्हणे धन्य वंश त्या नाराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्ताची ठेवून या ठाई संतांचे पायी लिन व्हावी. यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर ठेवला. या अभंगामधून काय म्हणायचे ते फक्त तुकोबारायच सांगू शकतात, आम्हाला सांगता येणार नाही. आम्ही फक्त तर्क काढणारी माणसं आहोत. साधू संतांनी जे वाङ्मय तयार केलं ते वाङ्मय तुमच्यासमोर ठेवायचं काम आमच्यापर्यंत पोचलं. झाल्याशिवाय पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या या सप्ताह कमिटी चरणात समर्पित करतो. आदरणीय रुडे नाना यांनी खऱ्या अर्थाने पहिली मला कीर्तन शिवायता दिली. त्यानंतर आमचे सूर्यवंशी शिंदे हे माझे ब्राह्मणवाडा गुरुभक्त मंडळी या ठिकाणी बहुतांश आहेत. त्यांच्या सर्व चरणावरती नतमस्तक होतो. सप्ताह कमिटी चरण नतमस्तक होतो. आमचे काय माडिक शेट वगैरे या ठिकाणी आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्या चरणात नतमस्तक होऊन आपल्या सर्व टाळकरी विणेकरी आणि मृदुंगमणी आपण अत्यंत सुंदर साथ दिली त्याबद्दल तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी शिवेल पूर्ण ज्ञानेश्वर विचारी